नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. आज आपण बनवणार आहेत उपवासाचे कटोरी चाट. त्यासाठी मी इथं वाटीभर भगर घेतलेली आहे. भगर स्वच्छ निसून घ्यायची आहे. इथं मी पाकिटची भगर वापरलेली आहे, त्यामुळं एकदम भगर स्वच्छ आहे. आणि छोटीशी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. इथं मी साबुदाणा मोजून दाखवते तुम्हाला. माझा इथं साबुदाणा बरोबर 4.5 चमचे भरलेला आहे. आणि 15 ते 20 मी इथं कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत. आता हे भगर, शेंगदाणे, साबुदाणा ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतलेली भगर पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यात टाकायचं ग्लासभर पाणी. आता ही भगर 1.5 ते 2 तास आपण भिजत ठेवायची आहे. आता 1.5 ते 2 तासाने बघा एकदम साबुदाणा भिजलेला आहे. मी इथं इन्स्टंट साबुदाणा वापरलेला आहे. मोठा साबुदाणा वापरला तरी पण चालेल. आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला थोडं थोडं करून टाकायचं आणि एकदम घोटभरच पाणी टाकायचं. जास्ती पातळ करायचं नाहीये. एकदम घोटभर पाण्यामध्ये आपण हे मिश्रण बारीक करून घ्यायचंय. या पद्धतीने जास्ती जर पाणी टाकलं आणि मिश्रण जर पातळ झालं ना, तर आपली कटोरी जी बनवणार आहेत ना, तर ती एकदम परफेक्ट बनणार नाही. त्यामुळं ना एकदम घट्टच पीठ आपल्याला इथं लागणार आहे. दुसरं पण राहिलेली भगर आणि साबुदाणा आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहेत, एकदम घट्ट. आता थोडंसं मिक्सरचं भांड्यामध्ये घोटभर पाणी टाकून ते याच्यामध्ये टाकायचे. जास्ती टाकायचं नाही. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकाच साईडने आपण ह्याला 5 मिनिटं पेटून घेणार आहेत. आता 5 मिनिटं आधीच आपण आप्पे पातळ गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि प्रत्येक साच्याला ते तूप लागलंय की नाही आपण चेक करायचं. त्यामुळे मी इथं ब्रशनी पूर्ण तूप टाकल्यावर ना चौकडनं एकदा मिक्स केलेलं आहे. आता हे मिश्रण आपण साच्यामध्ये टाकायचं. फक्त अर्धा चमचाच मिश्रण घ्यायचं आणि चौकडनं ते पांगवायचं. पूर्ण आपण आप्पे करतो ना त्या पद्धतीने टाकायचं, पण चौकडनं पूर्ण पांगवून घ्यायचं लगेचच. आणि बारीक गॅस करायचा. चांगलं चॉकलेटी होस तोपर्यंत भाजून घ्यायचे. हे कटोरी चाट खूप लवकर निघतात हे या साच्यामधनं. आणि बारीक गॅसवरच भाजायचं. जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजताल तर ते खालचा साईड ना पूर्ण करपून जाईल आणि ती कडक बनणार नाही. एकदम जशी क्रिस्पी बनली आहे ना तशी बनणार नाही. नुसती ती करपून जाईल आणि मऊ होईल. याच पद्धतीने सगळी आपले कटोरे बनवून घ्यायचेत. आता मी इथं आधीच 2 बटाटे शिजवून घेतले होते. त्यातला एक तुकडा मी थोडासा काढलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. 2 मिरच्या आणि कच्चे शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ते मिक्सरला बारीक केलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. ही झालेली आहे आपली तिखट चटणी. आता गोड आणि आंबट चटणी बनवायची. आता मी इथं पेंड खजूर घेतलेली आहे. 2 चमचे गूळ घेतलेला आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आंबटसाठी मी इथं लिंबू पिळलेला आहे. तुम्हाला पूर्ण अख्खं लिंबू पिळायचं असलं तर पिळा. मी इथं थोडंसं ठेवलं होतं. याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही झालेली आहे आपली गोड चटणी तयार. राहिला मेन मसाला. आता जे बटाटे मी शिजवले होते ना ते आपण कुस्करून घ्यायचे, चुरगळून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा एकदम जाडसर कूट मी कुटलेला होता आणि चवीपुरतं मीठ आणि इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथं लाल मिरची टाकलेली आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण कटोरीमध्ये भरून घ्यायचा आहे. आणि बघा इतकुशा पिठामध्ये एवढ्या मोठ्या कटोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जो बटाट्याचा आपण मसाला तयार केलेला आहे ना तो प्रत्येक कटोरीमध्ये आपण भरून घ्यायचा आहे. मुलांचा ना खूप हट्ट असतो की आई, आजी मला उपवास धरू दे ना गं, मी काहीच खाणार नाही. तर अशा मुलांसाठी ही कटोरी चाट तुम्ही सरप्राईज म्हणून नक्की मुलांना खाऊ घाला. मुलं तर म्हणतील की आई आम्हाला हा उपवास दरवेळेसच करायचा आहे. उपवासाला जर इतकं छान छान खायला भेटत असलं तर मुलं नक्कीच उपवास करणार.
कटोरी चाट पूर्ण आपली मसाल्याने भरून तयार झालेली आहे. पण मी ह्या छोट्याशा प्लेटीमध्ये आधी काढून घेते, कारण की माझी मुलं गेलेले आहेत शाळेत आणि त्यावर चटणी ते टाकली तर मऊ होईल, त्यामुळे मी छोट्या प्लेटीमध्ये तुम्हाला दाखवते. आता ही हिरवी चटणी आपण केलेली आहे ना, ती आधी आपण टाकून घ्यायची आहे प्रत्येक कटोरीवर. आता गोड चटणी घ्यायची. गोड चटणी मिक्स करायची आधी आणि पूर्ण कटोरीवर टाकून घ्यायची आहे. आता मी इथं तळलेले शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे आणि टाकलेले आहेत डाळिंबाचे दाणे आणि थोडंसं चिमूटभर लाल तिखट टाकलेलं आहे आणि तयार झालेली आहे आपली उपवासाची कटोरी चाट. आता मी ह्यामधल्या 3 आधी देवाला दाखवणार आहे. आमच्या घरी विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर असं छोटंसं मंदिर आहे. मी आधी त्या विठ्ठलाला दाखवणार आहे आणि मग मी खाणार आहे. हे आहेत आमचे विठ्ठल, रुक्मिणी आणि गणेशा. इथे नैवेद्याला बघा इतके मुंगळे लागतात ना रोजच्या रोज. आता विठ्ठलाला आधी खाऊ घातला आम्ही आणि मग रुक्मिणीला, मग गणपती बाप्पाला. तुम्हाला ही कटोरी चाट उपवासाची आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आषाढीला नक्की ही कटोरी चाट करून खा. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.